ऑर्गॅनिझमचा आपल्याला स्टडी करायचं आहे. पण स्टडी करत असताना त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या असतात, नॉन लिव्हिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या असतात, ते आपण आज बघणार आहोत. आणि हा लेसन स्टार्ट करत असतानाच तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचे आन्सर्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. बघा, क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सजीव आणि निर्जीव यांच्यामधला फरक काय. तर तुम्हाला माहिती आहे, लिव्हिंग थिंग शोज लाईफ प्रोसेसेस सच ॲज ए ग्रोथ, मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन एक्सेट्रा. लिव्हिंग थिंग्समध्ये वेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत. मग ग्रोथ आहे, वाढ म्हणतो आपण त्याला, मेटाबॉलिझम आहे, चयापचय, रिप्रोडक्शन, ह्या काही लाईफ प्रोसेसेस आहेत. पण नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये असे फिनॉमिना आपल्याला दिसत नाहीत. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट शो सच अ फिनॉमिना. Okay, this is the difference between living and non-living thing. Second question is, enlist the characters of living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत ते तुम्हाला विचारलं आहे. खूप कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सगळ्या घेत नाही आपण, थोड्याच घेतो. आता डिस्कस केल्याप्रमाणे ग्रोथ, रिप्रोडक्शन, होमिओस्टॅटिस अँड मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, ॲडॅप्टेशन एक्सेट्रा. मग तुम्ही म्हणाला ग्रोथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाढ, रिप्रोडक्शन माहिती आहे प्रजनन ज्याला म्हणतो आपण, होमोस्टॅटिस म्हणजेच काय तर लिव्हिंग थिंग्समध्ये अशी कॅपॅसिटी असते की ते काय करतात तर बाहेरचं टेम्परेचर जसं आहे तसे आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात, त्याला होमोस्टॅटिस असं म्हटलं जातं. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय, ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन बॉडीमध्ये होत असतात त्यांना आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे सेल, माहिती आहे सेलपासून टिश्यूज तयार होतात, टिश्यूज त्याला सेल्युलर ऑर्गनायझेशन आपण म्हणतो आहे. टिश्यूज फॉर्म झाले की टिश्यूज एकत्र आले की ऑर्गन्स तयार होत असतात, ऑर्गनपासून सिस्टीम्स तयार होतात. ठीक आहे. आणि ॲडॅप्टेशन म्हणजेच काय तर कोणत्याही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, स्वतःला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं ॲडॅप्टेशन होतं. थर्ड क्वेश्चन इज, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. सगळेच ऑर्गॅनिझम सिमिलर आहेत का. जस्टिफाय युअर आन्सर. क्वेश्चन असा विचारलं आहे की सगळेच ऑर्गॅनिझम सिमिलर आहेत का रे, तर आन्सर काय असणार आहे, नो, ऑल ऑर्गॅनिझम आर नॉट सिमिलर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला जस्टिफाय तुमचा आन्सर करायचं आहे. मग आपण आन्सर जस्टिफाय करताना सांगू शकतो की अर्थवर जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये ट्रिमॅन्जियस डायव्हर्सिटी आहे. मग काही मल्टीसेल्युलर आहेत, काही युनिसेल्युलर आहेत, काही ॲटोट्रॉफिक आहेत, काही हेट्रोट्रॉफिक आहेत. म्हणजे अशा डिफरन्सेस आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. देअर इज अ ट्रिमॅन्डस डायव्हर्सिटी अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. ओके, सो these are the 3 questions we discussed before the lesson start. Now see what given. Planet Earth is made up of abiotic and biotic component. तुम्हाला माहिती आहे की अर्थवर दोन्ही घटक आहेत, अबायोटिक आणि बायोटिक. बायोटिकमध्ये लिव्हिंग थिंग्स येणार आहेत, अबायोटिकमध्ये नॉन लिव्हिंग येणार आहेत. ठीक आहे. प्लॅनेट अर्थ ही कशाने बनलेली आहे, त्याच्यामध्ये दोन्ही कंपोनंट्स आहेत, अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली कोण असणार आहेत रे, लिव्हिंग बिईंग्स असणार आहेत, प्रेझेंट अराउंड अस. आपल्या सभोवताली जे काही सजीव आहेत ते कशामध्ये मोडतात, बायोटिक कंपोनंट्समध्ये मोडतात. मग क्वेश्चन असा आहे, द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग. आपण त्यांना लिव्हिंग का असं म्हणतो, अँड हाऊ डू ते डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. मग त्यांच्यामध्ये आणि नॉन लिव्हिंगमध्ये फरक काय आहे, तर आपण ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आता बघणार आहोत लिव्हिंग थिंगच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ज्या नॉन लिव्हिंगमध्ये असत नाही. ठीक आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ एवढाच 1.1 आता तुमच्या ह्या अकॅडमिक इयरमध्ये आहे, तेवढे आपण बेसिक प्रिन्सिपल बघणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट आहे मेटाबॉलिझम, बी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सी रिप्रोडक्शन, डी रिस्पॉन्स टू सराउंडिंग, ई एजिंग अँड डेथ. सी विच आर द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. मेटाबॉलिझम,
B. Growth and development. C. Reproduction. D. Response to surrounding. E. Aging and death. याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघूया, मेटाबॉलिझम म्हणजेच काय. मेटाबॉलिझम म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे की आपली बॉडी आहे ते बॉडीमध्ये वेगवेगळे केमिकल रिॲक्शन्स होत असतात, वेगवेगळे साल्ट्स आहेत, वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होत असतात त्या रिॲक्शनला टोटली काय म्हटलं जातं, मेटाबॉलिझम म्हटलं जातं. कारण कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी कशापासून मिळते, कशामुळे मिळते, तर आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतं. सी. द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस्ड बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. म्हणजे जेव्हा एखादा सजीव जन्माला येतो त्यावेळेस त्याला काय व्हायचं असतं रे, जगायचं असतं, सर्वाईव्ह व्हायचं असतं. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. आणि जगण्यासाठी त्याला कशाची गरज लागते रे, एनर्जीची गरज लागते. अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, बरोबर आहे, एनर्जी आणि त्याचबरोबर केमिकल मॉलिक्युल्सची पण गरज लागते. मग एनर्जीसाठी, फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. एनर्जीसाठी त्याला काय करावं लागतं, मेटाबॉलिझम करावं लागतं, ज्याला मराठीमध्ये चयापचय असं म्हटलं जातं. सो मेटाबॉलिझम म्हणजे डेफिनेशन सांगितली की ऑल ऑफ द बायोकेमिकल रिॲक्शन इन अवर बॉडी, तर आपण काय म्हणणार आहे, मेटाबॉलिझम. जेवढ्या आपल्या बॉडीमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतोय. मेटाबॉलिझम दोन टाईपचं आहे, एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरं आहे ॲनाबॉलिझम. लक्षात घ्या, फर्स्ट वन इज ए कॅटाबॉलिझम, सेकंड वन इज ए ॲनाबॉलिझम. मग आता कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम हा डिफरन्स कसा लक्षात ठेवणार, ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. ठीक आहे, जर एखादा मॉलिक्यूल ब्रेकिंग होत असेल किंवा ब्रेक होत असेल, एखादा मॉलिक्यूल किंवा एखाद्या मॉलिक्यूलचं ब्रेकिंग होत असेल तर त्याला कॅटाबॉलिझम असं म्हणायचं. आणि जर एखादा मॉलिक्यूल नवीन तयार होत असेल तर त्याला ॲनाबॉलिझम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॅटाबॉलिझमचं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही 10th ग्लायकोलिसिस शिकलाय, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन. मग त्यात ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत असताना काय झालं, तर ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याच्यापासून 2 पायरुव्हिक ॲसिड तयार झाले होते. म्हणजे इथं ग्लुकोज मॉलिक्यूल काय झाला, ब्रेकडाऊन झाला, ब्रेकिंग झालं आणि त्या प्रोसेसला कॅटाबॉलिझम असं म्हणायचं. ठीक आहे, कॅटाबॉलिझम कळालं की ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल, जो काही मॉलिक्यूल आहे तो काय होतो, ब्रेक होतो. आणि ॲनाबॉलिझम म्हणजेच नवीन जर एखादा मॉलिक्यूल तयार होत असेल तर त्याला ॲनाबॉलिझम असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण फोटोसिंथेसिसचं उदाहरण घेऊया, फोटोसिंथेसिसमध्ये म्हणजे प्लांट्स ज्यावेळेस फूड सिंथेसाइज करत असतात त्यावेळेस ते काय यूज करतात, तर वॉटर वापरत असतात, सनलाईटचा वापर करत असतात, CO2 कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात. आणि हे सगळं एकत्र येऊन ते काय करतात, फूड सिंथेसाइज करतात. ठीक आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट जे तयार होते, म्हणजेच 2 or more कंपाऊंड्स एकत्र आले आणि जो मॉलिक्यूल तयार होतोय त्याला आपण ॲनाबॉलिझम असं म्हणतोय. आणि डिस्ट्रक्टिव्ह, बघा लक्षात घ्या, कॅटाबॉलिझमला डिस्ट्रक्टिव्ह म्हटलं जातं आणि ॲनाबॉलिझमला कन्स्ट्रक्टिव्ह असं म्हटलं जातं. एखादी भिंत बांधायची असेल तर ते ॲनाबॉलिझम, कारण आपण काय करतोय, सगळ्या विटा एकत्र ठेवून ती भिंत तयार करतोय, त्याला ॲनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम म्हणजेच काय, ती भिंत आहे, ती भिंत फोडणं, तोडणं आणि ते विटा ज्या आहेत, ब्रिक्स आहेत, त्या बाजूला करणं त्यातून, ते म्हणजे कॅटाबॉलिझम. लक्षात येते, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजेच काय रे, द ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल मीन्स कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम मीन्स मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. येतं लक्षात, इट इज अ फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाऊ सेकंड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तुम्हाला माहिती आहे की सजीव आहे, सजीवांची वाढ आणि विकास होत असतो. मग ग्रोथ जी आहे ती ग्रोथ लिव्हिंग थिंग्समध्ये इनसाईड म्हणजे फ्रॉम इन्सेंट्रिक असं म्हणतोय आपण, बॉडीच्या आतून असेल तर आपण ती ग्रोथ कन्सिडर करतो लिव्हिंग बीइंगमध्ये. आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी काय म्हणले बघा, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जन्म झाल्यापासून ऑर्गॅनिझममध्ये एक प्रवृत्ती होत असते की आपल्याला काही त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. ॲक्च्युली ही जी प्रोसेस आहे ग्रोथ, ही आपल्याला सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये दिसते. यू माइट हॅव ऑब्झर्व सँड माउंट्स
boulders grow, etc. This growth is not from within and hence these are not living beings. मग सजीवांच्या मध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये ही ग्रोथ कशी कन्सिडर आपण करणार आहे, तर लिव्हिंग थिंग्समध्ये ही जी वाढ होते ते शरीराच्या आतून होते, म्हणजे इन्सेंट्रिक म्हणतो ना आपण. पण जर एखादा वाळूचा ढीग असेल किंवा कचऱ्याचा ढीग आहे, तो वाढत जातो, म्हणजे ढीगची साईज किंवा हाईट वाढत गेली म्हणजे तर ग्रोथ झाली असं म्हणता येत नाही आहे. ग्रोथ ही कशी असावी लागते, फ्रॉम विदिन असावी लागते, आतून असावी लागते. ठीक आहे. आणि नॉन लिव्हिंगमध्ये ग्रोथ कशी आहे रे, ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन. त्यामुळं इथं आपण नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये किंवा हे जे माउंट्स आहे, सँड माउंट्स आहेत किंवा कोणताही असेल, ढिगारा असेल, तर त्याला आपण लिव्हिंग बिंग म्हणता येत नाही. दिस इज अ सेकंड प्रॉपर्टी. नाव सी प्रॉपर्टी, एजिंग प्रोसेस. आता सजीव आहेत म्हणजे जन्माला आलेत, त्याच्यानंतर एक ठराविक एज त्यांच्यामध्ये असणार आहे. मग एजिंग प्रोसेसमध्ये काय म्हटलं आहे बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या अशा प्रोसेस आहेत की ज्यांना अनलिमिटेड टाईम स्पॅन नाही. बघा, growth and development are not the processes which have unlimited time and span. तुम्हाला माहिती आहे की ॲनिमलमध्ये जी ग्रोथ आहे ती ग्रोथ कशी आहे रे, तर लिमिटेड टाईम आहे. त्यामुळेच असं म्हटलं गेलं की ही जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या अनलिमिटेड टाईम स्पॅन त्यांचा नाही. At a certain point of time, the molecules, organs, system begins to lose that effective working and become old. काही ठराविक कालावधी गेल्यानंतर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळं असणार आहे. ठराविक कालावधी निघून गेल्यानंतर त्यांचे जे ऑर्गन्स आहेत किंवा सिस्टीम्स आहेत ते काय होतात रे, इफेक्टिवली वर्किंग करणं थांबतात आणि त्या कशा बनतात, ओल्ड म्हणतात. ठीक आहे. इफेक्टिवली ती काम करत नाही, त्यांची ती कॅपॅसिटी काय होते, लूज होते, आणि त्यालाच आपण दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. ओके. ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम, लक्षात घ्या, ॲट अ सर्टन विशिष्ट कालावधीमध्ये जे काही ऑर्गन्स असतील, सिस्टीम्स असतील बॉडीमधल्या, दे बिगॅन्स टू लूज दॅट इफेक्टिव्ह वर्किंग करतात, पण ते वर्किंग कसं असतं रे, इफेक्टिव्ह तेवढं असतं असं नाही. म्हणजेच कसं झालेलं असतं ते बिकम ओल्ड. आणि ह्याच प्रोसेसला आपण एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी असं म्हणतो आहे. ओके. इट्स अ सी पॉईंट. नाऊ डी पॉईंट, रिप्रोडक्शन. तुम्हाला प्रजननबद्दल माहिती आहे. 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला रिप्रोडक्शन झाले, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, याच्याबद्दल तुम्ही स्टडी केलं आहे. Life has to continue, hence organism try to produce a young one like itself. तर जाती सातत्य टिकवण्यासाठी ऑर्गॅनिझम काय करत असतो, तर स्वतःसारखा एक यंग वन्स तयार करत असतो. ठीक आहे. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. आणि हे कशामुळं शक्य होतं आहे, रिप्रोडक्शनमुळं. मग ते सेक्शुअल असेल किंवा असेक्शुअल असेल. आता दिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ रेस. साहजिकच आपण म्हणतो की त्यांचं त्यामुळं काय होतं, जाती सातत्य राहतं आहे. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते ॲनिमल असतील, प्लांट असतील, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झाल्यामुळं त्यांचंच यंग वन्स काय होतात, निर्माण होतात किंवा तयार होतात. आता मग आपण रिप्रोडक्शन हा बेसिक कन्सेप्ट म्हणू शकतो का, असं नाही आहे. काही ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजेच रिप्रोडक्शन ही लिव्हिंग थिंगची लाईफ प्रोसेसिंग किंवा आपण बेसिक प्रिन्सिपल असं कन्सिडर करू शकत नाही. कारण मूल्स, स्टराईल वर्कर बीज डू नॉट प्रोड्यूस, एट आर लिव्हिंग. आता मूल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे खेचर, घोडा आणि गाढव यांसारखा दिसणारा मूल्स तुम्हाला माहिती आहे, खेचर. आणि स्टराईल वर्कर बीज, मधमाशांच्यामध्ये जर मधमाशांचं पोळं पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या बीज तुम्हाला दिसतात. एक असते क्वीन, दुसरी असते ते ड्रोन्स असतात, आणि तिसरी असते ती वर्कर बीज असतात. आणि ह्या वर्कर बीज कशा असतात रे, स्टराईल असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. ह्या दोन्ही हे लिव्हिंग्स आहेत. ठीक आहे, सजीव आहेत, पण यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. असं याचा अर्थ नाही की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाहीत म्हणून ते जगत नाहीत, असं नाही आहे. सो मूल्स, स्टराईल वर्कर बी डू नॉट रिप्रोड्यूस, एट आर लिव्हिंग. सो आपण म्हणू शकतो
कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज ए इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. मग आता आपण सजीवांचे जे वैशिष्ट्य म्हणतो किंवा सजीवांचे जे गुणधर्म म्हणतो त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन येऊ शकतं का रे? म्हणजे रिप्रोडक्शन हा क्रायटेरिया आपण लावू शकतो का? नाही. कारण विदाऊट रिप्रोडक्शन असेल तरीसुद्धा ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगतात. ओके. नाव नेक्स्ट डेथ. डेथबद्दल जस्ट एक ओळ दिलेली आहे की फंक्शनिंग कमी झालं की त्यांची बॉडी जी आहे त्या बॉडीची परफॉर्म करण्याची कॅपॅसिटी संपते, मेटाबॉलिझम करण्याची कॅपॅसिटी संपते आणि तो ऑर्गॅनिझम डाय होतो. ओके. ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डायज. ओके. त्या बॉडी म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडीची कॅपॅसिटी जी आहे मेटाबॉलिझम करण्याची कॅपॅसिटी ज्यावेळेस लूज होते त्यावेळेस तो ऑर्गॅनिझम डाय होतो. नेक्स्ट आता शेवटचा आहे तो म्हणजे रिस्पॉन्स. तुम्हाला माहिती आहे की सजीवांना संवेदना असतात. ऑल किंवा एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. आपल्या सभोवताली किंवा लिव्हिंग बीइंगच्या सभोवताली वेगवेगळे चेंजेस होत असतात. मग ते थर्मल असतील, केमिकल असतील किंवा बायोलॉजिकल असतील, ह्या सगळ्यांना तो रिस्पॉन्स देत असतो, रिस्पॉन्स करत असतो. ठीक आहे. रिस्पॉन्सिनेस ऑर इरिटेबिलिटी इज अ युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. बघा आपण संवेदनशीलता ज्याला म्हणतो किंवा एक चिडचिडपणा, इरिटेबिलिटी इज अ युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. लक्षात ठेवा हा एक पॉईंट. रिस्पॉन्सिनेस ऑर इरिटेबिलिटी इज अ युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. दॅर इज ए इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रचंड डायव्हर्सिटी, विविधता दिसते. सिन्स टाईम इमोर्टियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. खूप दिवसापासून हे ऑर्गॅनिझम म्हणजे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम अर्थवर एकत्रितपणे राहत आहेत. आणि मग याचा स्टडी करणं एवढा सोपा आहे का रे? नाही. कारण लॉट्स ऑफ स्पेसिस फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. ठीक आहे. आणि मग त्यांच्यामधलं रिलेशनशिप किंवा त्यांचा स्टडी जर करायचं असेल तर तेवढा इझी नाही आहे. त्यासाठी काय केलं जातं बघा. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बीइंग्स ऑर ग्रुप, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दिस इज इसेन्शियल. त्यांचा सिस्टमॅटिक स्टडी करणं म्हणजे लिव्हिंग बीइंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स याच्यामधला जर स्टडी करायचं असेल किंवा त्यांचं को रिलेशन असेल किंवा दोन लिव्हिंग बीइंगचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर त्यांचा स्टडी सिस्टमॅटिक होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जो डेटा लागणार आहे तो डेटा आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रियल किंवा ॲग्रिकल्चरमधून घेतो आहे. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडी आपण अरेंज करू शकतो. कशासाठी? इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फ्रॉम स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ कलेक्टेड डेटा. जो काही डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे तो डेटा गोळा केल्यानंतर तो आयडेंटिफाय करणं, क्लासिफाय करणं हे आपण करू शकतो. इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी सर्टन एड्स कॉल्ड ॲज ए टॉक्झॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज. जर तुम्हाला ह्या डायव्हर्सिटीचा स्टडी करायचा असेल तर विशिष्ट असे एड्स आपल्याला वापरावे लागतात. त्याला टॅक्झॉनॉमिकल एड असं म्हटलं जातं. ॲक्च्युली तुम्हाला सिलेबसमधून हे कट झालं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये? हर्बेरिया आहे, बोटॅनिकल गार्डन आहे, म्युझियम आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, एक्सेट्रा. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला प्लांट आणि ॲनिमलचा स्टडी करायचा असेल किंवा ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला हे जे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करून त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे.